नमस्कार. अशाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण थंडगार नाचणीचे लाडू कसे करायचे, पौष्टिक पण असतात आणि खायला चांगले आहेत उन्हाळ्याच्या दिवसात. तर ते लाडू कसे करायचे त्याचा व्हिडिओ बघणार आहे. 1 किलो नाचणीचं पीठ घेतलेलं आहे. असं दिसते, म्हणजे हिंदीमध्ये रागी म्हणतात त्याला. आणि एक अर्धी वाटी रवा घेतलेला आहे, म्हणजे चिकटायला नको तो, म्हणजे टाळायला म्हणून. आणि हे साजूक तूप घेतले भाजायसाठी नाचणीचं पीठ. आता आपण पहिला रवा भाजून घेऊया. थोडंसं तूप टाकले, पहिल्यांदा रवा भाजून घेऊया आपण, त्याच्यानंतर नाचणीचं पीठ भाजून घेऊया. गरम व्हायचे कढई. अजून रवा पहिला भाजून घेऊया. खरपूस असा भाजून घ्यायचा रवा पण आणि नाचणीचं पीठ पण, म्हणजे लाडू छान खमंग लागतात. थोडा अजून भाजायला पाहिजे, कलर अजून बदललेला नाहीये. कलर बदलेपर्यंत भाजून घेऊया. रवा भाजून झालाय, ताटात काढून घेऊया. वास यायला लागलाय बघा, मस्त. कलर पण बदललाय. आता नाचणीचं पीठ भाजून घेऊया. 1-2 चमचे तूप घालते मी. तूप जरा जास्तच लागतं ह्याला. एकसारखं हलवत राहायचं. मंद गॅसवरच भाजायचं, फार मोठा गॅस करायचा नाही. थोडंसं भाजत आलं की मग परत थोडं तूप घालूया. आधी असं कोरडंच भाजून घेऊ. 2 चमचे तुपावर तूप घातलेलं आहे मी. आता थोडं तूप घालूया. थोडं तूप घालतच भाजायचं, एकदम जास्त नाही घालायचं. चांगलं खरपूस भाजून घ्यायचं पीठ, म्हणजे कच्चापणा राहत नाही त्याचा, किंवा वास येत नाही, चांगला वास येतो. भाजत आले बघा नाचण्याचं पीठ. आता
मी अजून 2 चमचे तूप घातलेलं आहे. तूप याला जास्तच लागतं, अगदी बेसनाच्या लाडवाला घालतो तसंच पाहिजे याला तूप लागते. अजून थोडं लागणार आहे, भाजत या लागले. एकसारखं हलवायचं, नाहीतर मग लागते खाली करपते. भाजून झालंय नाचण्याचं पीठ. आता वासावरनं ओळखायचं, त्याचा काय कलर दिसणार नाही, कारण नाचण्याचा कलर असा काळपटच येणार. वास खमंग आला की गॅस बंद करायचा आणि 1-2 तास याला थंड करून घ्यायचा आणि मग साखर घालून लाडू बांधून घ्यायचे. आता ह्याच्यात मी हा भाजलेला रवा घालते. आणि थंड व्हायला ठेवून देतो. थंड झाल्यावर आपण ह्याच्यात पिठी साखर घालायची आणि लाडू बांधून घ्यायचे. थंड झाल्यावर आपण हे सगळं लाडू करून घेऊया. तोपर्यंत हे गार करायला ठेवून देतो. हे पीठ भाजलेलं नाचण्याचं थंड झालंय बघा, असं मस्त खमंग वास यायला लागलाय. आता आपण ह्याचे लाडू वळून घेऊया. 3 वाट्या मी साखर बारीक केलेली आहे. हे आपल्याला म्हणजे कसं गोड कमी जास्त पाहिजे त्या बेतानं घालायची. मी थोडी थोडी घालणार आहे, एकदम नाही सगळी घालणार. मिक्स करत करत घालणार आहे मी. वेलदोड्याची पावडर घालूया. आणि एकसारखं आता मिक्स करून घ्यायचं. एकदम अगदी थंड झाल्यानंतर साखर घालायची, नाहीतर गरम ह्याच्यात साखर घातली तर परत त्याला पाणी सुटतं आणि मग लाडू एकदम मऊ होतो, वळला जात नाही. हे असं एकसारखं करून घ्यायचं. लहान मुलांना एकसारखं असं करून घ्यायचं. 3 वाट्या साखरेमधली एवढीशीच राहिलेली आहे साखर, एवढी मी बाकीची वापरलेली आहे. आता आपण लाडू बांधून घेऊया. गाठी सगळ्या एकसारख्या अशा फोडून घ्यायचा, नाहीतर मग साखर लागणार नाही, पीठ पीठ लागेल गाठ राहिली तर. त्याच्यासाठी थोडासा रवा घालायचा, म्हणजे रवळ छान लागतात लाडू, टाळ्याला चिटकत पण नाही. आता आपण लाडू बांधून घेऊया. ह्या पद्धतीनं एवढ्या साईजचे लाडू बांधून घ्यायचे, म्हणजे लहान मुलांना पण संपवायला बरं पडते. ह्या पद्धतीने लाडू बांधून घ्यायचे. लहान मुलांना चॉकलेटचा लाडू म्हणून दिला तरी चालतोय, म्हणजे जर नाचणीचा लाडू म्हटल्यावर खात नाहीत, चॉकलेटचा लाडू म्हटलं तर आवर्जून खातील, त्याप्रमाणेच दिसते. हे आपले लाडू तयार झालेले आहेत बघा. 1 किलोमध्ये 44 लाडू झालेले आहेत. फोडून दाखवते मी. एकदम नाजूक आणि मस्त झालेत. थोडासा मी खाऊन दाखवते. अजिबात टाळायला चिटकत नाही, रवा घातल्यामुळे मस्त झालेला आहे. अशा पद्धतीने तुम्ही लाडू करून बघा, नाचणीचे लाडू करून बघा. मुलांना चॉकलेट लाडू म्हणून तुम्ही देऊ शकता. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. परत भेटूया असंच एखाद्या छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद.